आवडला काय माझा पहिलाच नाही काय माझा राजेश आपण नमान करू आणि ह्यांचा सामान गुंडाळू वा तुम्ही काय म्हणाल ह वाजला की मला मग कसा तरी वाटतो तसा पण मी नमान करणार नव्हतोच फक्त माझ्या मालकड वाचल्याला एकच विनंती हे बाळ तुमचं झालं काय रे खटोक खटोक बंद करायचं कशा तुमचा आता काही तो भावाचा राजा आवाज वाटायचा म्हणजे आवाज वाढव हा चे आता आहे का बरोबर बसा खाली बसा काय दुखतंय नाही का आज आपली भारी सेवा आहे आता विषय ऐका व काय म्हणाल व आयुष्यात माझं एवढंच म्हणलं कोरोना बारी कसली आहे ना शक्ती धुण्याची ए मावना मागच्या दिवसात काय जरा खाली बसा रे अरे मागच्या दिवसा हाल केलं सगळं आहे सर आज बारी आहे शक्ती धुण्याची बरोबर ना मला खरं सांगा ह्यांनी 5 गाण्यांच्या व्यतिरिक्त जो काही इथं टाइमपास केली मग माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती होती मला कशाला पैसा घ्यायचा केला ह्यानं पहिल्या वारी सकाळचा नमान केला दुसऱ्या वारी सकाळचा शक्ती तुला करा सांगा दुसरा मुळा तुम्हाला हवाय कशाला आयाचं बरोबर ना त्यामुळेच आहे असं ना सगळं काय त्यामुळे ऐका हो आले ना म्हणतात ए आला 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 राजाचा गार्जन आला ए म्हणून टार्झन सगळ्यांना माहिती ना बघा टार्झन कसा असतो रे उघडा मग खाली लावतो लंगोट वन लावलाय का टार्झन सगळ्यांना माहिती ना टार्झन असतो उघडा त्याला असते खाली लंगोट वन लावलाय दुसऱ्या बारी बघूनच लावून या उघडा बंद होऊन या तेव्हा स्वतः असं तुम्ही टार्झन अजिबात तुम्हाला बनणार नाही दुसरा विषय हे फक्त बक्षीस सांगतात बक्षीस सांगितलं तुला काय म्हणाले की त्यांच्या बारीक मंडळ आला होता धोरीनं आणि हालच होता पण विषय काय झाला बघा युट्यूबने बोलवलं तुम्हाला माझी हाजरी विनंती तो फॉरेनर आला होता खरं तर जोशी बॉलच्या पण बारीत आला होता मग ते जोशी बॉलच्या बारीत काय लागवलं नाही तो आला नेमका ह्यांच्या बारीत है ना म्हणतात बुवा बारी पेठवा बोलला ना बुवा बाय बुवा आता मी बारी पेठवतो तुम्ही काय काळजी करू शाळा बनव पेटवतो फक्त भिजवाय तयार तुम्ही ना आणि म्हणून दुसरा विषय म्हणून बुवा काय म्हणतात बघा हे मेरी बायको तो किंचाळी आहे काय तो बोलला ना बुवा बोलला ना हे म्हणून मुंबईमध्ये प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव काय हा काय आणि चंगल्या बोलले दुसरा विषय तर बुवा काय म्हणतात बुवा म्हणतात की हे माझी बायको तो किंचाळती हे काय ते बरोबर मी किंचाळलो काय माझ्या घरी खरं सांगतो मी किंचाळलो लांबोऱ्यानो खोटा बोलायचा त्याचा रायबा काय जर खोटा बोललो तर देव बाप्पा कान कापतो बुवा मी किंचाळलो नाही तुम्ही बोललो खोटा आता देव बाप्पा तुमचा काय कापल तो बघा तुम्ही मग ते म्हणतात खोटा बोललो तर कान कापल आणि अजून काय खोटा बोललं तर भलताच काहीतरी कापल मग आता तुम्हीच बोललो खोटा मग आता तुमचा देव बाप्पा काय कापल समाधान ठेवा आणि म्हणून मित्रांनो जास्त वेळ तुमचा घेणार नाही मोहानी कधी बारी पावणे 2 तास म्हणतात 1 तास जर काय घड्याला पण मुलांना माहिती नाही हा लागली तुमच्या मुश्किल अशा विषय तुम्हाला कंटाळा येत नाही बोलतो त्यांनी नाही पोपटपंची नाही करू द्या त्यांची फक्त या बोल बच्चांचं सोडली हा जर नमान सोडला ना बघा ना जगवांडायचं
बघायचं. हा जर सगळं सोडला तर गोवाच्या गाण्यात काय जमा हो आणि वचक पण काय जमा आहे म्हणजे गोवाचक पण काय जमा सांगा तर हाय काय मला पण आला घंटा बाजी वा बदकर बसकस बसकस तर गोवा म्हणतात ते अंडू पांडू समजा मेरे को बोलला ना गोवा काय म्हणलं गोवा तुम्ही अंडू नाही पण पांडू मात्र दिसता बरोबर ना. आता मी तुम्हाला अंडू पांडू बोललो मी असं म्हणतात का तुम्ही अंडू पांडव मी अंडू पण नाही बोललो मी पांडू पण नाही बोललो आणि मी नाही बोललो. आणि मग ऐका पहिला विषय कसा आहे बघा. पहिला विषय आहे शैवाल रावणा निर्माण मासी ते महिला पडवून कुठं अशोक महाल मारुती रायांना तिथं होतं वचन रामचंद्राला जातोय सीतामाईला परत घेऊनच येईल. ज्यावेळेस मारुतीराया सीतामाईला अशोक वनामध्ये आणायला गेले तिथे गेल्यानंतर सीतामाईला सुखरूप घेऊन आले आणि येता येता रावणाची सोन्यानं भरलेली लंका पण जाळून आलं बरोबर ना. ती जाळता गेली घेम मारुती रायाला पण म्हटले माझ्या आईला पळवून नेलेस ना मग तुझी नुसती लंका कशाला त्याच्या दाढीला आणि दिशेला पण आग लावून बघू माझं वाटलं पण काय विषय कसा काय बघा. हे पण उभा चला या बघू वरच्या तोंड्या यावर चिकनवर बोलायचं आता यावरती म्हणून अरे सांगतोय माझ्या याला दिले सजा कथाई काया बोलण्याची अरे सांगतोय माझ्या याला दिले सजा कथाई काया बोलण्याची पारची रवली हारामी काल्याची कोणाची जिरवण रामनाची पारची रवली हारामी काल्याची बघा यांना बोलल्या दाढी काल्याची पालची काल्याची आज माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती प्रेम देव तू चाललाय म्हणतात हे माझे चमचमते बाय नाही ना म्हणजे माझ्या नवऱ्याचा माझ्या प्रेम नाही पण नवरा ओ ही माय हजबंड तो प्रेम जो करता तो मनापासून करा नाही तर उगाच दाखवाया राजेश भाऊ प्रेम करू नका नाही तर प्रेम व्हायचा अगं प्रेम आता मन प्रेम आता मन
कतारी करून रोज वर्तमान झालं मला. काय रे बाबा, असा वरवाटून प्रेम नको. पाखरा करायचा का मला बसता करायचा. आझादून गेलंय आता ते काय म्हणतात, हे काय म्हणतात, हे माझे चमचमलेलं आहे. 27 नाही पण आपल्या माझ्या 100 होतील. बरं ठीक आहे, 100 माझ्या आपण करू. पण मी बायको आहे तर मी भाग काय ना बरोबर त्यांच्या म्हणण्यानुसार मी बायको आहे तर मी आजची बारी 27 झाली आणि 100 गाड्या होईपर्यंत माझा नवरा म्हातारा झाला तर मग जाऊ कुठे. माझा गोवा दुसरा सुरू कुठला. आता माझा वय 30 त्यांचा 42. 100 बाऱ्या होईपर्यंत त्यांच्या हातात एक साठी त्यांच्या हातात एक काठी. बायको काय करायचं कुठं हा चांगले बोले हुशार म्हणून दिशा ऐका गोवा करू करू बाबू 27 आहे ना 100 पण करू. गोवा म्हणतात अरे कशी असती तरी माझी बायको आहे. थंडी वाऱ्यात मला आजार पिताच आहे आणि तुमची शाप पलवी झाली मग तुम्हाला पाणी गरम करून कोण देईल. पलवी माझा आता तुमचा वय 40 आहे ना. बायको कशी आणून करणी आहे तुम्हीच म्हटलं. हे माझे चमचम देत आहे पण मी म्हणतो हे माझ्या नांद्याच्या काळ्या बाबू है ना. मी बाई चमचम दे ना बोलला बाबा माझा बाबू कसा. मी बाई तर हा कोण म्हणजे हे कोण. मी बाई हे कोण बाबू बरोबर ना. आणि चमचमती बाय आहे समजा बाई तर मी आहे आणि माझा बाबू खाताना झाला बस तुम्हाला म्हणतो या विषय. आता दुसरा विषय घेऊ का बरोबर. दुसरा विषय घेऊ ना. काट्याला नाही ना. अरे दिवसभर दाद दूध नुसता जिगाला कसला भर. व काय मग असं म्हणतात की मी आता मुंबईत गेलोय नाही तर मी रेड म्हशी घोड राडवा म्हणतात मी लय बघितले बरोबर ना. मग आता मी त्यांची बायको आहे काय ना बरोबर. विषय आहे नवरा बायकोचा संसाराचा. या माझ्या नवऱ्या म्हशी रेड सगळं घेऊन ठेवलेल्या माझ्या जीवाशी या करून हा माझा नवरा तुमचा बाहेर भाड्या करायला आहे ना. हा माझा नवऱ्या उद्या व्हायला सोडल्या साहेब मुंबईत बॅग बांधून दोन बायका झाल्या. नवऱ्याने घेतलेले तुला बरोबर ना. म्हशी आहे गाई आहे रेड आहे बैल आहे आणि नवऱ्या बायकोच्या जीवाशी रोग लावून नवरा फिरतोय गावोगाव. विषय कसा आढळ होता ऐकावं घरी त्या आडेवाणी आणला याला मी बाजूला वाणी पण हा चलतोय कुस्ती अगो याची वाढली मस्ती. काय करावं वेड्याला काय करावं वेड्याला सांगा कसा आणू मी वाड्याला कसा आणू मी वाड्याला याला रेड्याला. तुम्ही उद्या जाल मुंबईत हा जो भोरा रेडा माझ्या जीवाशी आणून ठेवला हा रानात गेलाय चराया एवढा चरलाय बरं तुम्हाला सांगते आणि ह्याला घडवू नका तरी भाजव्यात त्याची माटली ऐका बरोबर. भाजव्यातच आपल्याकडे तसा ह्या माझ्या नवऱ्या नांदा रेडा अरे पण रेडा काला पण रेडा भोरा तो रेडा वाड्यात आणते चरलाय पाणी पिणी करायला त्याला वाड्यात आणते पण रेडा काय वाड्यात काय बरोबर ना. तुम्ही बायकोच्या जीवाशी घालून रोग लावून आणि तुम्ही जाता फिरायला याला वाड्यात आणते या लांबड्या लांबड्या भरायला वाड्यात रेडा काय वाड्यात यायला मागं बुवा तुम्ही घरी हसून गेला आहे ना. हे बरोबर यंदा तुळशीचे लग्न झाले त्यांचा कोणाचा कर्तव्य असेल आपल्या का माणूस आहे फुकट लग्नाची गाडी बोलणार बायकानो काय मावलेलो तुम्ही गाणी बोलता खाण्याची अगं घाना काय बोलायचं गाणी एक मिनिट मोहनची लग्नाची गाणी बायकाला पण नाही एवढी दोनपाट मोहन माझ्या माझ्या धावलेला. मग यंदा कुणाचा कर्तव्य तुळशीचे लग्न झाले की आपल्याकडे लग्न होतात मग त्यांना वनवा पैसा रुपया पुढे द्यायचा माणूस मला फुकट आपल्याकडं मग सुरुवात करते अरे गीता उभी मंडप एक नंबर गाणी बोलतात. गाणी त्यांची गाण्याची लग्नाची साखरपुड्याची सध्याच्या सकट गाणी त्यांच्या पाठ आहे. ते भाई माणूस आहे म्हणजे असा नवरा मला आणि म्हणून मी ठरवला
शाहीद भाई आणि मी ठरवलं मला माझा भले रस्ता होता पण एका रात्री झालं खुश केली म्हणजे कालच्या बाजू ते म्हटलं ना ए बायको हे आगावगिरी कशाला बायको पण प्रेमाने बोलतो आता नवऱ्या ठरवायचा बायको ही आहे आगाव अहो ऐकावं धनी त्या आडेराणी आणला याला मी पाशीला पाणी हातात काही गोष्टी याची वागणे बसती ऐका रवले द्याला तुम्ही गेला म्हणजे ही मला काय ठेवली माझ्या जीवाशी माणूस ऐका रवले द्याला कसा आणू मी वाड्याला अरे कसा आणू मी वाड्याला याला वगैरे द्याला कसा आणू मी वाड्याला याला वगैरे मी गमन काय केले बाळासाहेबांचं निश्चित हा मी गायली गवड आहे ना अरे काय वाटते तुला माझ्या तो आणि फोडीन काना तुझा मी तोंडात फोडू ना हो काय म्हणाले की त्याला म्हणतात काहीतरी जरा वेगळाच बोलायचा होता बुवा मी सरळ शब्द वापरला तुम्ही त्याला काना उका वाटला घरात भड्यास काय लावलं म्हणजे तुम्ही घटना तुमच्या आवडून आता तुमचा मी कशाला फोडू त्याला काय माझा उपयोग व्हायचा नाही तोंड मी कानाला राधा म्हणते सारखं आमच्या वाटत जात असतात चॅलेंज देऊन गेलं ना ते की म्हणतात गवणीला त्यांच्या गवणीने गवण गातोय त्यांनी माझ्या गवणीचा भाग द्यायचा त्या एकही काना मात्रा बोल धन्यंती आली नाही पैसे बोललं ना असं बोललं ना हा त्यांची गवड होती आगा आणून औषध जाणार कशाया फसवून मग जायचं या रानात रातभर बसून उष्ण औषध टाकायचं चांगलं फसवून जायचं या रानात बसून हे बरोबर आता मी यांच्या गवडीचा भाग देतो ह्याचा एक विनंती आली तर व्यवस्थित लक्ष नाही का पण बाबा काय म्हणतोय बघा भाई उत्तर आहे का आज तुझ्यात दम काय जायचं रानात बसून काना आम्हाला बसला तुझा तेवढी अजून तुझी काही हिंमत नाही काय म्हणतोय आज तुझ्यात दम काय जायचं रानात बसून सांगते रे काना जाणार आज तुला फसवून गोड गोड बोलून आज तुला काना हसवून सांगते रे काना जाणार तुला फसवून याला ते आले कुठं आणि काय म्हणून काना आला असत मात्रा आला असत कान आला असत पण वेलांटी आलेली नाही कारण खोटा बोलायचा म्हणून तुझ्या दम काही
या ठिकाणी फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. तत्पूर्वी राजूला यांची काय मान आवाज माझी नवरत्नांची खान कोकणाची भाषा वाढली आशा खेळत मुली मंडल शिकून महागर संगमेश्वर अरे रत्नागिरीला झाला जपून परशुरामाच्या भूमीत शोभतही माणसं हे कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतही माणसं कोकण एक नंबर म्हणून पाहण्याचे ते वर्णन दिलं नैऋत्य देवता हिने ते वर्णन दिलेलं आहे बाबा. जर विषय या ठिकाणी योग्य असेल तर या ठिकाणी बुवा बघा, या ठिकाणी पटवून घ्या. नसेल बुवा तर निश्चित आता तुमच्या माझ्या काय बाहेर पुढच्या वर्षाच्या होण्यात नाही. माझा आपला झोपा डायरेक्ट आता मुंबईतच जून महिन्यात, कारण हे दसरा झाल्या बारा करत नाही. ते म्हणतात सीझन न मग दसरा झाल्या आपली लग्नाची गाणी होती नाही ना. आता तुळशीचं लग्न झाले ना, मग मला कामं काय प्रकाशी मंचामध्ये गीताला आणतात विधी आणतात आणि त्यांचा तोच चालू असतो. नाही भारी वाटते नवरा मला कसं काही साधा सोपा माणूस नाही बोलतो. नाही भारी माणूस आहे म्हणजे दिसायला वेगळा काला असेल पण माणूस ते खाली मग अशी फरमाईश 5 जणांच्या गाण्याची येणच का बघा दादांची फरमाईश आहे 5 जणांच्या गाण्याचं पाहिजे. आज मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून फरमाईश होतात राजकारणाच्या गाण्याच्या. विषय कसा होतो म्हणजे हो एखादा शब्द बोलतो चुकून आणि लोक म्हणतात अहो शिवसेनेचा भगवान शिवसेनेचा भगवान भगवंता राजानी शिवसेनेचा भगवान भगवंता राजानी त्या हिंदू माझ्या बाळा साहेबानी त्या हिंदू माझ्या बाळा साहेबानी त्या हिंदू
दुसरा एक फरमाईश दिला आहे दादा छान देवांचा तू देवरी देवांचा तू देवरी कसा नाही फुटला पाना गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे कान्हा गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले तुझ्यासाठी हसणे मी तुझ्यासाठी हसणे मी विसरले विषय आपल्या शेवटचा हा खेळ आहे आदिमायेचा आणि शिवाचा आहे ना हा खेळ आहे जुगलबंदीचा हा खेळ आहे श्री सेशन ठरवण्याचा आदिमाया सेशन ठरवण्याचा आणि म्हणून बुवा विषय आपल्या शेवटचा एका मुद्द्यात एका अंतरात ठेवतोय आणि या ठिकाणी बुवा तुम्हाला आल्यावर जेवढी कॉमेडीची बुलेट ट्रेन तुम्हाला बळवायची हे 5 टक्का 6 टक्का आणि 7-12 बुवा मला काही त्याचा फरक पडत नाही बुवा पण या कमी वयात तुम्हाला काय काय द्यायचंय ते मी माझ्या परीने बुवा दिलेलं आहे बुवा आणि म्हणून हा घटस्फोट जो होणार होता तो थांबलाय म्हणून बुवा कुठेतरी मी पण 2 पावलं मागे आलोय तुम्ही आलं म्हणून बुवा विषय शेवटचा बघा आहे का शाहिरींची वस्तात आदरणीय गणेशाला भांबारे हे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत पाण्याचा प्रश्न करतो म्हणून म्हणायचं आहे का अरे सच्चा गुरुचा हाय विचारा सच्चा गुरुचा हाय विचारा नाही रडत कुणाला घाला सच्चा गुरुचा हाय विचारा नाही रडत कुणाला घाला अरे विजयाचा अमृत प्याला त्या विजयाचा अमृत प्याला आणि वर चढाया तुझ्यावर आला विजयाचा अमृत प्याला वर चढाया तुझ्यावर आला विजयाचा अमृत प्याला आणि वर चढाया तुझ्यावर आला विजयाचा अमृत प्याला आणि वर चढाया
पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या शिवबा मित्र मंडळ मालवण या मंडळाच्या ठिकाणी आभार मानतो. जी काही मेडिकल या ठिकाणी सेवा झाली असेल, एक दिवस वाढवून तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा या शाळेला या सेवेची संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. जास्त पोपटपंची न करता माझ्या बुद्धीनुसार माझ्या आपल्यानुसार या ठिकाणी आजची सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे. ही घोड मानून घ्या. शाहीराने एक सांगता खालसा न बोलता आज तुमच्यासोबत प्रेमानच कार्यक्रम केलेला आहे. तरी सुद्धा बोलण्याच्या वर्गामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमच्या जीवानी लागला असेल, तुमचा अंतर जर दुखावला असेल, तर तुमचा एक छोटा भाऊ समजून प्रतिस्पर्धी न समजता तुमचा एक छोटा भाऊ समजून लहानपणी मोठा घेतला असेल तर माझी चूक माझ्या पदरात झाला. अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आता आमचा एक निकाल शेठ आता होईल आणि पुढच्या वर्षी भेट हो आपण निश्चित हा जो आपला शक्ती तुऱ्याचा जो झगडा चालू आहे, तो संसार चालू आहे, आणि निश्चित आपण असाच टिकवून ठेवू अशा आशा बाळगतो. सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाला मित्रांनो आपल्या घरामध्ये जाताना सावकाश जायचं आहे अशी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल सिंगल पत्रिकाच्या